जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मी पण मराठा आहे, मला पण आरक्षणाची गरज आहे नोकरीला लागण्यासाठी। एक मराठा लाख मराठा, एक मराठा कोटी मराठा, कुत्रे भुकणारे भूक द्या, आपण आपला लढा लढायचा आहे। मित्रांनो, जे त्यावेळेस जर आपल्याला याच्यात आरक्षण असतं, मराठा आरक्षण, त्यावेळेस मित्रांनो आम्ही सरकारी नोकरीत काहीतरी म्हणा, पोलीस म्हणा, काहीतरी झालं असतो तर आम्हाला आरक्षण नसल्या कारण आम्हाला मार्क मेरिट जास्त लागल्यामुळे आमचे मेरिट तिथपर्यंत गेले नाही। मराठा समाजाचे ओपनवाल्यांचे मेरिट कमी असल्यामुळे आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही। आता आम्ही काय करतोय, घरी उद्योगधंदाचा करतोय, शेतीमध्ये काम करतोय, राबतोय, जर्सी जनावरांचे दूध काढतोय, दूध घालतोय। आता हे काम कुठपर्यंत करणार? मित्रांनो, आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आपले मनोजदादा जरांगे पाटील लढताय, त्यांना एक सपोर्ट करा। तुम्ही जर मराठा समाजाला काही देणं लागत असाल तर त्याला सपोर्ट करा। आपल्या इकडे आमदार, खासदार, मंत्री त्यांनी ऑलरेडी ओबीसी दाखले काढून घेतलेले, त्यांना याची काही गरज नाही आरक्षणाची, त्यामुळे ते काही बोलतच नाही याविषयी। एकशे कोणी बोलायला तयार पण नाही। तर मित्रांनो, आपण स्वतः मराठी लढायला तयार आहे। आपल्या पूर्वज सुद्धा राज्य करत होते, मराठी समाजाचे पूर्वजांनी राज्य केले, त्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपले मराठी समाजाने अत्यंत असे बलिदान दिले महाराष्ट्रासाठी व देशासाठी संपूर्ण, त्यामुळे हा इतिहास घडला होता। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आर्यन मच्छिंद्र वरपे, मी राहणार वरवंडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। मी जाणार आहे मुंबईला, तुम्ही येणार आहे का आपल्या मराठा बांधवांसाठी भाकरी घेऊन? मी पण मराठा आहे, मला पण आरक्षणाची गरज आहे। मला मोठं होऊन नोकरीला लागायचे, नोकरीला लागण्यासाठी आरक्षण लागते। आपले ते मनोजदादा जरांगे उपोषण करताय, तुमचा त्यांची पाठिंबा आहे का नाही? मनोजदादाला त्या आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी। तर मित्रांनो, तुमचा त्यांना सपोर्ट आहे का नाही? कमेंट करून नक्की सांगा। छत्रपती शिवाजी महाराजांची मावळी मराठा आरक्षणाविषयी माहिती आवडल्यास आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा। पुन्हा असा राजा होऊ नसे, पहिल्यांदा ते आपले राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव, त्यानंतर मराठ्यांचा युद्ध कोयना खोऱ्यातील अण्णासाहेब पाटील व त्यानंतर गोदावरी खोऱ्यातील श्री मनोजदादा जरांगे पाटील जालना जिल्ह्यातील। पुन्हा असे मराठ्यांचे राजे होणे नाही, भविष्यासाठी आमच्या मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा। जय शिवराय मित्रांनो, आजचा विषय असा आहे की आपल्या मराठ्यांना आरक्षण का हवंय व कशासाठी हवंय हे जर मित्रांनो कोणाला वाटत असेल तर आपल्या हुशार मुलं आहे जे 80% मार्क पाडून सुद्धा जे आता शिक्षणामध्ये पुढे जात नाहीये व 50% वाला मार्क पाडून पुढे जातो, त्यासाठी आपलं आरक्षण हवंय। मित्रांनो, आपल्याला कोणाचं आरक्षण नकोय, आपल्याला आपल्या स्वतःचं आरक्षण हवंय। त्यासाठी आपले मनोजदादा जरांगे पाटील आपल्या आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करीत आहे। तर मित्रांनो, आपण नाही गेलो पण आपल्या गावातील काही व्यक्ती तिकडे गेलेले आहे, तिने तिकडे गेले जसे तिने तिकडलं मैदान लावून दिलं, तसं ह्या प्रकारे आपण पण ह्या आपल्या गावातील सोशल मीडियावर आपलं मैदान, ही शेवटची लढाई, आपल्याला आरक्षण हवंय, कासाठी हवंय, कशासाठी? आपला राजा एकटा लढतोय, त्या राजा समाजासाठी लढतोय, आपण त्यासाठी काय काय देणं लागतोय, समाजासाठी काहीतरी करा। मित्रांनो, मराठा समाजाने पुढे या, किंवा कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा कोणत्याही याचा अमुक तुम पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर आपला मराठा समाज, आपण स्वतः मराठी आहेत का नाही, या मराठा समाजासाठी नक्की या, मराठा समाजासाठी पुढे या। आरक्षणामध्ये भुकणारे कोणतरी लक्ष्मण हाके असेल, ते गुणरत्न सदावर ते कोणतं तिराळा ह्याक केली, तो काय भुकत असेल, त्याचं काय जाऊ राहिले या आरक्षणामध्ये? आपण आपला मराठा आरक्षण आहे, आपण आपला मुद्दा मांडतोय, आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्ही मराठी मुंबईत आलो, तो मला मुंबई तुम्ही येऊन दाखवा, मराठ्यांनी मुंबई जाम केली, अजून मराठी दाखल होणार नाही। मित्रांनो, आम्ही पण आमच्या गावातून उपक्रम राबवणार आहोत, ज्या मराठ्यांना त्या मुंबईमध्ये आझाद मैदानावरती दुकानं बंद केले होते खाण्यापिण्याचे, त्या दुकानाच्या त्यांच्या खाण्याची हाल व पिण्याची पाण्याची हाल केली होती। तर आमच्या संपूर्ण महाराष्ट्रात असा उपक्रम आला, संपूर्ण मराठी जे आहेत त्या मराठ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधून गाड्या भरून भाकरी, त्यांना मिरची, ठेचा, लोणचे व पाण्याच्या बॉटल, अनेक असे गाड्या तिकडे रवाना होत आहे। तर आम्ही पण आमच्या गावातून मित्रांनो घेऊन जाणार आहेत भाकरी, लोणचे, आम्ही मुंबईला नक्की जाणार आहोत। तर मनोजदादा जरांगेचा आजचा उपोषण 3रा दिवस आहे, त्या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला तुमचा पाठिंबा आहे की मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा। आपला मराठी समाज, तुम्ही मराठा असलात किंवा मराठा नसलात पण आमच्या मराठा समाजाला तुमचा पाठिंबा आहे का ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला आपले मनोजदादा जरांगे असा पुन्हा माणूस होणार नाही। याच्या आधी सातारा खोऱ्यामध्ये आपले अण्णासाहेब पाटील हे असे व्यक्ती झाले, त्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा लावून धरला होता। त्यानंतर आपल्या जालना भागातील गोदावरी खोऱ्यातील आपले मनोजदादा जरांगे पाटील अंतरवली सराटे येथून तिने उपोषणात 1-2 वर्षापूर्वी सुरू केलं होतं मराठा आंदोलन आपले गोदावरी खोऱ्यातील आपले मनोजदादा जरांगे पाटील जालना जिल्ह्यातून तिने हा 2 वर्षापूर्वी लढा सुरू केला होता
आपल्या अंतरावलीसाठी इथून तो लढा यशस्वी पूर्ण करायचा आता शेवटची आहे मित्रांनो. आपल्या ज्या मनोज दारांगे पाटील यांनी शांततेचं आवाहन केलं आहे मित्रांनो. मुंबईमध्ये ट्रॅफिक समस्या जास्त झाली, ट्रॅफिक थोडीसा त्यानं ट्रॅफिक गाड्या व्यवस्थित लावायला लावल्या, त्यानंतर शांततेचं आंदोलन करायला लावले, पोलिसांना सहकार्य करायला लावले. मराठा मित्रांनो शांत आहे, तेवढा शांत आहे. मराठ्यांका गनिमी आवाजसुद्धा आहे. मनोज दारांगे पाटील यांनी आपल्या शांततेचे आवाहन केलेलं आहे. आपला आज उपोषण 3रा दिवस आहे. तर मनोज दारांगे पाटील आपल्याला या नक्कीच आपल्या आरक्षण देणार आहेत. त्यामुळे आपण गावाकडून त्यांना खाण्यापिण्याचा पुरवठा होईल इतका महाराष्ट्राकडून पुरवठा करण्यात येईल. त्यांनी फक्त तिकडं मैदान लावून धरावे आंदोलकांनी व आपण इकडं आपल्या गावाकडून त्यांना पुरवठा करणार आहोत. तर आपले मनोज दारांगे पाटील यांनी यशस्वीपणा लावून दिला आहे. त्यामध्ये काही भोकदा कुत्रे असतील त्यांनी पण जास्त लोड घेऊ नये. जे सरकार देणार आहे ते आम्ही घेणार आहे. बघू शकता मित्रांनो आपले मनोज दारांगे पाटील त्यांच्या उपोषणाला किती महाराष्ट्र धावून आला आहे. अनेक टीव्हीवर बातम्या, सोशल मीडियावर बातम्या येतात. तर आता आपल्या इकडे काही असे मराठी असे आहे की त्यांना अशी लाज वाटते की आपण ह्या पार्टीचा आहे त्या पार्टीचा आहे बुवा, पण आपण स्वतः मराठी जातीचा आहे, मराठी समाजाचा आहे. त्या मराठी समाजासाठी काही देणं लागतो. उद्या आपल्या मुलाबालांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व आपल्या मुलाबालांच्या शिक्षणासाठी म्हणा, नोकरीसाठी म्हणा आपण आज लढतोय. तो लढा यशस्वीरित्या पूर्ण करायचा आहे मित्रांनो. तो आपण आज पूर्ण करणार आहोत. तो त्यासाठी तुम्हाला सर्वांची आपल्या मराठ्यांना एक साथ हवी. आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व आपल्या गरजवंत मराठ्यांनी सर्वांनी जागे व्हा. ही लढाई आपली शेवटची असणार आहे. तर आपल्या मनोज दारांगे पाटील शांततेचं आवाहन केलेलं आहे. तिने आज 3रा दिवस आहे. तिने आज सांगितलंय उद्या कोणी आलं नाही आपल्या सरकारकडे तर आपलं ते पाणी पण सोडून देणार आहे. तर मित्रांनो आपल्या मराठी आरक्षणाची गरज काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो तिने मनोज दारांगे पाटलांनी सांगितलंय की आपल्या शनिवार रविवारी पुन्हा एकदा आता ते फक्त आपले 10-20% मराठीकडे जाईल. त्याच्यामध्ये आता जे लक्ष्मी हाके बोलत आहे ओबीसी नेते त्यांचे आपले ते ओबीसी आपल्या तिने सपोर्ट केलेला आहे. बरेच आपल्या बाहेरच्या लोकांनी सपोर्ट केला आहे. ते ओबीसी काय लावून दिलं त्यांचं फक्त कुठंतरी पोळी वाजायची, त्यांचं कुठंतरी त्याचं नाव दाखल करायच्यासाठी जे असे काय करू राहिले आपल्यासाठी. तर मित्रांनो बघू शकता तर मराठीला आरक्षणाची गरज काय हा छोटा व्हिडिओ बनवलाय. आपला थोडा कसा वाटला